शेतकऱ्याचं आज तुम्ही शोषण करत आहे। आज जर आपण पाहिलं कुठल्याही मार्केटला जर आपण गेलो त्या ठिकाणी धना असेल, मेथी असेल, कांदा असेल, अतिशय मनामध्ये त्या शेतकऱ्याची अपेक्षा असते की माझ्या कांद्याचे चांगले 2 पैसे होतील, माझ्या धण्याचे चांगले 2 पैसे होतील, माझ्या मेथीचे 2 पैसे चांगले होतील। पण जसा मालाचा बाजार भाव गडगडला जातो तसं त्या शेतकऱ्याच्या काळजामध्ये तसं होतं, त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि खऱ्या अर्थानं तो स्वतःला त्या ठिकाणी विचारू लागतो की मी काय पाप केलं। आज मी दिवस रात्र काम करत आहे, शेतामध्ये राबत आहे, माझं संपूर्ण कुटुंब राबत आहे, तरी माझं जीवन मात्र उंचावत नाही। आज घरामध्ये शेतकऱ्याचा जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला चांगल्या उच्च हॉस्पिटलमध्ये नेऊन तो त्याच्यावरती औषध उपचार करू शकत नाही। आज माझा शेतकरी त्यांच्या लेकरांना उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये तो पाठवू शकत नाही। अरे जय जवान आणि जय किसानचा तुम्ही नारा देता आणि त्याच किसानाच्या छातीमध्ये गोळ्या घालता, त्याच बळीराजाचा बळी मात्र तुम्ही देता। आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांचा भावनांचा आता उद्रेक झालेला आहे। निश्चित शेतकऱ्यांच्या मुलांनी आता विधानसभेची आणि लोकसभेची तयारी करणं गरजेचं आहे। अरे ज्यावेळेस आम्ही विधानसभा पाहतो, ज्यावेळेस आम्ही लोकसभा पाहतो, त्यावेळेस जनतेच्या प्रश्न मांडण्याऐवजी कशा पद्धतीने त्या ठिकाणी गोंधळ चाललेला असतो। शाळेतील वर्गातील पोरं सुद्धा अशा पद्धतीचा गोंधळ घालत नाही, पण विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हे लोकप्रतिनिधी ज्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण त्यांना निवडून देतो ते आपले त्या ठिकाणी प्रश्न न मांडता एकमेकांची टिंगल टावाळी आणि एकमेकांची खेचाखिची करत असतात। आणि म्हणून मी यांच्या गुंडशाहीला आणि हुकुमशाहीला झुगारून आज अपक्ष म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभा आहे आणि निश्चित येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये मला विश्वास आहे, मला खात्री आहे, आज जरी मी एकटा असलो येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये लाखो लोक माझ्या सोबत असतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि म्हणत असतील की आमच्या धमन्यांमधून छत्रपती शिवरायांचं रक्त